नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचे माझ्या परत एकदा नवीन मराठी यूट्यूब चॅनलमध्ये। तर इथे मी आले सकाळी गार्डनमध्ये। मुलांची खूप दिवसापासूनची इच्छा होती की गार्डनमध्ये यायचं, म्हणून त्या दोघांना गार्डनमध्ये घेऊन आले होते। तर इथे मुलं खेळत आहेत। त्यांनी गार्डनला खूप दिवसांनी आल्यामुळे, पाऊस असल्यामुळे आलो नाही, खूप दिवसांनी आल्यामुळे त्यांनी खूप एन्जॉय केलं गार्डनमध्ये आणि खूप छान प्रसन्न वाटतं सकाळी सकाळी गार्डनला आल्यावर। हे पहा किती एन्जॉय करत आहेत, झोका वगैरे खेळत आहेत। तर रिटर्न येताना मग भाजी दिसली, भाजी घेऊन आले। ढोबळी मिरची, टोमॅटो, श्रावणी घेवडा आमचे तर 50 रुपयाचा मिळाला अर्धा किलो। ढोबळी पण 50 रुपये अर्धा किलो। टोमॅटो मिळाले 25 रुपयाचे, 1 किलो टोमॅटो मिळाले आहेत। त्याचप्रमाणे भेंडी घेतली, गवार पण घेतली। हे बघा श्रावणी घेवडा, ह्यालाच वाल पण बोलतात। भेंडी बघा किती छान भेंडी मिळाली फ्रेश सकाळी सकाळी। आणि हे जे दिसत आहे छोटे बटाट्यासारखे, तर ह्याला आरवी म्हणतात। ह्याची रेसिपी मी तुम्हाला लवकरच शेअर करेल। आणि छान फ्रेश कोथिंबीर मिळाली 30 रुपयाची एक जोडी। इथे मी घरी आल्यानंतर इथे पहा माऊ वाटच पाहत होते की कधी येईल, तिला खूप भूक लागलेली होती माऊला। आणि मग मी पण थोडासा चहा घेतला, थोडंसं फ्रेश वाटलं चहा घेतल्यामुळं। आणि इथे रूममध्ये आल्यानंतर खूप पसारा होता, तेवढा पसारा वगैरे सर्व काही व्यवस्थित आवरून घेतलं। कारण मी सकाळी लवकरच गेले, ते अंघोळ केल्यावर लगेचच गेले होते मुलांना घेऊन। मग आल्यानंतर मी सर्व काही आवरलं, तोपर्यंत शार्वी पण उठलेली होती। शार्वीसुद्धा उठली होती। मग तिचं आवरलं आणि तिचं फीडिंग वगैरे झाल्यानंतर मग तिच्यासाठी आंघोळीचं पाणी सोडलं आणि तिची मालिश केली। बघा टाळूभरली मालिश केली। शार्वी आता 6 महिन्याची आहे, तिला मालिश खूप आवडते, खूप एन्जॉय करते ती मालिश। एक साधारण 6 महिन्याची मुलं जास्त खेळकर होतात, मग त्यांना मालिश केल्यामुळे त्यांना थोडंसं छान वाटतं। तर हे पहा शार्वी कशी एन्जॉय करते मालिश। आणि मालिशसाठी मी जे फिगारोचं ऑइल वापरते, इथे पहा अंघोळ झाल्यानंतर तिला मस्त छानसं गुंडाळलं की मुलांना चांगली झोप लागते, म्हणून तिला गुंडाळून पाळण्यामध्ये टाकलं। हे पहा पाळण्यात। त्यानंतर नाश्ता केल्यानंतर मग किचन क्लिनिंगला सुरुवात केली। सगळ्यात आधी फ्रीजच्या साईडचं जे आहे टाईल्स वगैरे आणि ओटा, तो साफ करून घेतला आधी। ते शक्यतो आम्ही साफ करताना म्हणजे सर्फचं पाणी वगैरे टाकून घासून वगैरे साफ करून घेतो, जेणेकरून चिकट वगैरे जे असतं किचन ओट्यावरती सर्व काही चिकटपणा निघून जातो। आणि पाणी टाकून वगैरे चिकटपणा असतो त्या खिडकीमध्ये साचून तसाच राहतो। म्हणून ही जी खिडकी आहे एक 15 दिवसातून मला साफ करावीच लागते। आणि असे किचन ओट्यावर वरती चढावं लागतं, कारण काही ऑप्शनच नाही आहे। ती खिडकी साफ करायची असेल तसं वरती चढूनच साफ करावी लागते। वरती एक्झॉस्ट फॅन लावलेला आहे, तरी पण खूप साऱ्या प्रमाणात भाज्या वगैरे होतात, म्हणजे तेलकटपणा तिथं साठून राहतो। त्यानंतर ह्या खालच्या किचन ट्रॉल्या आहेत त्या साफ करून घेतल्या, त्या पण घासून स्वच्छ पुसून वगैरे घेतल्या किचन ट्रॉल्यासुद्धा। हे पहा आता शार्वी उठलेली आहे आणि तिचं आवरून झालेलं आहे। तर तिचं आवरून झालेलं आहे, मस्त खेळते। तर शार्वीसाठी मी हिमालयाची बेबी पावडर वापरते आणि तिच्यासाठी काजळ जे आहे ते बालाजी तांबेचं काजळ वापरते मी, बालाजी तांबे संतुलन काजळ। तर त्या काजळाचा फोटो पण मी इथे ॲड केलेला आहे, छोटासा व्हिडिओ ॲड केलेला आहे, तो तुम्ही नक्की पहा। चांगलं काजळ आहे, लहान मुलांच्या स्किनसाठी पण चांगलं आहे, जेणेकरून डोळ्यांची आग वगैरे होत नाही, खाज येत नाही डोळ्यात। हे पहा सॅन अंजन ब्लॅक हे जे आहे काजळ हे वापरलं आहे। तर पहा संडे असल्यामुळे ही अशी पण कामे करावी लागतात, खूप कंटाळा येतो, पण काय करणार। चला मग आता भेटूया, पुढचा व्हिडिओ लवकरच येईल गणपतीचा, तोपर्यंत चॅनलला सबस्क्राईब करा।